तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पॅटर्न प्रिंटिंगचे क्वेश्चन घेतले होते. ऑलमोस्ट सगळे जेवढे एक इझी लेवल मीडियम लेवलचे पॅटर्न आहे ते सगळे आपण डिस्कस केले. पॅटर्न प्रिंटिंग ही अशी गोष्ट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये किती पण प्रॅक्टिस केली तरी ते संपणार नाही. पण मी नंबर ऑफ क्वेश्चन घेऊन तुमचा एक बेस स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपल्याला नेक्स्ट एक लॉजिकल बेस प्रोग्राम बाकी होता पूर्ण सिरीजमधला. तो म्हणजे काय की प्राईम नंबरचा प्रोग्राम हा बाकी होता आपला. कोणता? प्राईम नंबर. आता प्राईम नंबरचा प्रोग्राम आपल्याला एक प्राईम नंबर काय असतो कोणी सांगू शकतं का? प्राईम नंबर काय असतो? काय असतो प्राईम नंबर? आणि 1शी डिव्हिजल होईल असा नंबर जो कोणाशी 1शी डिव्हिजल होईल, आणि एक म्हणजे की स्वतःशी तो डिव्हिजिबल होईल, स्वतःशी तो डिव्हिजिबल होईल. जसं की तुम्ही समजू शकता की 7 हा नंबर आहे. तर 7 हा नंबर फक्त 1नी तर होणार आहे. 2नी होईल का डिव्हिजिबल? नाही. 3नी नाही. 4नी नाही. 5नी नाही. 6नी नाही. 7नी होईल ना? पण 7नी होईल ना? तर असा नंबर जो नंबर एक तर स्वतःशी डिव्हिजिबल होतो किंवा 1शी डिव्हिजिबल होतो त्या नंबरला काय म्हणतो आपण? प्राईम नंबर असं म्हणतो. काय म्हणतो? प्राईम नंबर म्हणतो. प्राईम नंबर. जर तुम्ही याच्या जागी 8 घेतला तर 8 काय आहे तुमचा? 8 जो हा नंबर आहे याचं तुम्ही जर बघितलं तर काय आहे तुम्हाला? याचं बघितलं तर अरे हा 1नी तर होणारच आहे, पण मी 2नी केलं की 2 4 जा 8 होऊन जातोय. म्हणजे हा 2नी होतोय, 3नी नाही होते, 4नी होत नाही, 5नी होत नाही, 7नी होत नाही, 4नी होतोय, सॉरी 4नी पण होतोय, 7नी नाही होते, 8नी होतोय. म्हणजे हा नंबर तो 1नी तर होतोच आहे, स्वतःनी पण होतोय ना, अजून 2 नंबरनी त्याच्यापेक्षा कमी रेंजमध्ये डिव्हिजिबल होतोय. मग हा प्राईम नंबर आहे का? नाही. तर प्राईम नंबर म्हणजे असा नंबर जो काय आपला एक ते 1च्या टेबलमध्ये येईल तो किंवा स्वतःच्याच टेबलमध्ये येईल, बाकी कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. आले ना? कोणते कोणते प्राईम नंबर आहे 1 ते 10 मध्ये आपण ते बघू. 1 to 10 मध्ये कोणते कोणते प्राईम नंबर आहे बघितलं तर 1 तर नाही आहे. प्राईम नंबरची पहिली केस तुम्ही लक्षात घ्या. केस 1 जी तुम्हाला सांगतो मी, या केस 1 वरूनच आपल्याला काय 2 केस मी लिहून देतो. या 2 केस बेसिसवर तुम्हाला काय प्रोग्राम हा लिहायचा आहे. या 2 केस समजल्या तुम्हाला प्रोग्राममध्ये काही अवघड नाही. खूप जण खूप अवघड करून सांगता या प्रोग्रामला, पण मी तुम्हाला एकदम इझी वेने सांगतो कोणती गोष्ट कशी वर्क करते. केस 01 इफ जर तुमचा नंबर 2 पेक्षा छोटा असेल, कारण फर्स्ट प्राईम नंबर कोणता आहे तुमचा? 2 इज अ फर्स्ट प्राईम नंबर. काय? फर्स्ट प्राईम नंबर. आणि तुमचे याच्यापेक्षा जेवढे कमी नंबर आहे, याच्यापेक्षा जेवढे पण कमी नंबर आहे ते काय आहे तुमचे? याच्यापेक्षा कमी म्हणजे कोणते? निगेटिव्ह नंबर झालं, 0 झालं, 1 झालं, हे सगळे नंबर काय तुमचे? नॉट प्राईम. मग मला सांगा, एखादा निगेटिव्ह नंबर टाकला त्याला थोडी चेक करत बसायचं डिव्हिजिबल होतोय की नाही, त्याच्यापेक्षा त्याला आधीच रिजेक्ट करून द्या ना. तर पहिली केस काय आहे की जर तुमचा नंबर n<2 असेल तर त्याला काय करायचं? तुम्हाला रिजेक्ट करायचे. काय करायचं? रिजेक्ट करायचं. दुसरी केस काय आहे? केस नंबर 02. केस नंबर 02 जर तुम्ही बघितले तर दुसरी केस अशी आहे की मी बघितलं की आपला जो नंबर आहे, जो प्राईम नंबर असतो, जसं की 7 हा नंबर आहे, हा प्राईम नंबर आहे. तर 7 नंबर आपण बघितला एक तर 1नी होणार आहे किंवा 7नी होणार आहे. दुसरा नंबर आपण कोणता बघितला होता? एक 8. मी काय बघितला? तो एक तर 1नी होणार आहे आणि एक स्वतःनी पण होणार आहे. पण अजून एक बघितलं मी काय 2नी पण होतंय आणि 4नी पण होतंय. तर मी असं करू शकतो ना की मला चेक करावं लागेल. इथं कसं 2 आणि 4नी झालं, 1 आणि स्वतःनी, ते प्रत्येक नंबर डिव्हिजिबल राहतो. प्राईम नंबर फक्त 1 आणि स्वतःनीच राहतात, मध्ये कोणते याला डिव्हिजिबल नाही राहत. मग मला चेक जर करायचे तर इथंच करू शकतो ना मी, 2 पासून तर कुठपर्यंत? या n-1 पर्यंत. म्हणजे काय n-1 पर्यंत काय करू शकतो मी? चेक करू शकतो. काय? चेक करू शकतो. जर याच्या रेंजमध्ये तो काय झाला? डिवाइड झाला. काय झालं? डिवाइड झाला म्हणजे तो नंबर काय असणार आहे तुमचा? नॉट प्राईम ना. जसं की इथं बघा 2 आणि 4, इथं बघा 2 पासून तर n-1 म्हणजे काय 7, 2 पासून तर 7च्या रेंजमध्ये कशाला झाला? 2नी झाला आणि 4नी झाला. इथं डिव्हिजन झाला म्हणजे 8 काय तुमचा? नॉट प्राईम आहे. आणि हा काय तुमचा? प्राईम आहे. इतकं सिम्पल लॉजिक आहे, पण आपण खूप जास्त अवघड करून टाकतो. दुसऱ्या केसमध्ये काय की 2 पासून तर जो नंबर तुमचा प्राईम आहे त्याच्यापेक्षा 1 कमी करून जी व्हॅल्यू तुमची येते त्या रेंजमध्ये काय करायचे? मला चेक करायचे की तो नंबर जर आय मध्ये हा स्टोअर आहे,
जर तुमचा नंबर डिवाइड बाय आय केल्यानंतर इक्वल टू जर 0 आला तर म्हणजे तो नंबर काय आहे, नॉट प्राईम. अदरवाईज तुमचं काय राहणार आहे, या दोन केस सोडल्या तर तुमचं अदरवाईज काय राहणार आहे, प्राईम नंबर राहणार आहे. एक असणार आहे केस 1 आणि एक असणार आहे केस 2. हे दोन केस सोडल्या ना बाकी काय आहे तुमचा नंबर प्राईम नंबर असतो. आता जसं मी केस 1 लिहिली, केस 2 लिहिले ना, इफ मध्ये लिहिली, एल्स मध्ये फॉर लूप लावून काय ही लिहिली. आणि फॉर लूप कसं वापरायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिम्पल काय करू, या प्रोग्रामला आता इथे एक्झिक्यूट करू. आपलं VS कोड आहे त्याला ओपन करतो आणि ते ओपन होईपर्यंत मी एकच काम करून आलो, 2 मिनटं बघ. समजतंय मी काय बोलतोय ते. आता आपण प्राईम नंबरचा प्रोग्राम घेऊन घेऊ. काय करायचं, सिम्पल इथे एक फाईल बनवतो मी, कोणती, prime.py म्हणून. काय, prime.py. सिम्पल काय करायचं रे, मला युजरकडून काय घ्यायचं आहे, मला एक नंबर इनपुट घ्यायचा आहे जो आपल्याला चेक करायचा प्राईम आहे की नाही. मग नम नावाचं एक व्हेरिएबल बनवलं ज्यामध्ये मी काय सांगितलं की जो नंबर येतो तो आपल्याला टाईपकास्ट करावा लागतो. इथून मागचे पण बघितलं मी, इंट आपल्याला घ्यावा लागतो. नंतर इनपुट नावाची एक मेथड आहे ज्यामध्ये काय होणार आहे, तुमचं एकच येणार आहे, ते म्हणजे काय, एंटर दी नंबर. मग युजर काय करेल रे, एक नंबर टाकेल ना, युजर काय करेल, एक नंबर टाकेल. आता जो नंबर आलेला आहे जर तो नंबर आपला काय नम लेस दॅन काय असेल तुमचा 2 असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला की प्रिंट काय करून द्यायचं तुम्हाला, प्रिंट नॉट प्राईम म्हणून चेक करायचं. नॉट प्राईम, काय नॉट प्राईम म्हणून काय करायचं, त्याला रिजेक्ट करून द्यायचं. आणि अदरवाईज ही कंडिशन जर तुमची ट्रू नसेल तर तुम्हाला एल्स काय करायचं, एल्स काय सांगितलं मी, फॉर दुसरी केस काय होती आपली, फॉर आय इन अ रेंज. कुठून स्टार्ट करायचं तुम्हाला, 2 पासून. तर नम -1 म्हणजे n पास करू शकतो, नम पास करू शकतो ना मी तर डायरेक्ट. का सगळ्यांना माहिती लास्टवाला पॉईंट काय होतं, एक्सक्लूड होतो. आणि ज्यांना फॉर लूप माहीत नसेल त्यांनी आधी फॉर लूपचं लेक्चर बघा, नंतर या पॉईंटवर आहे. 2 आणि पासून तर कुठपर्यंत, नमपर्यंत आपल्याला जायचं. नेक्स्ट काय करायचं मला, इफ काय करायचं तुम्हाला, आय मॉड तुमचा काय झाला, सॉरी काय, नम तुमचा जर डिवाइड झाला जी आय मध्ये व्हॅल्यू होती त्याने, तर इक्वल टू काय झाला, 0 आला, तर तुमचं काय लिहायचं इथं, प्रिंट नॉट प्राईम. सिम्पल 2 केस बनवल्या आपल्या दोन्ही यांच्यामध्ये, काय एक सिम्पल आपला प्रोग्राम पण होऊन गेला. पण आता मला सांगा, जर 8 हा 2 ने डिवाइड होतो, 1 ने डिवाइड झालं तरी तो प्राईम नसणार आहे. मग मला 4 ने डिवाइड होईपर्यंत वेट करायची गरज आहे का, नाही. त्याच्यापेक्षा काय करा, आधीच ब्रेक करून टाका त्याला. मग काय करा, एकदा जरी डिवाइड झालं तरी तुम्ही काय करा, ब्रेक करा. काय झालं, ब्रेक करा. आता हे झालं सिम्पलचं काय की नॉट प्राईम. आता मग प्राईम कधी असेल, काय आपल्याला हे पण बघावं लागेल ना, प्राईम कधी असेल. तर त्यासाठी काय करतो माहिती की, एक फ्लॅग सेट करतो मी. फ्लॅग कसं सेट करायचं, जसं की मी काय केलं की जेव्हा माझा नंबर प्राईम असेल तेव्हा फ्लॅगमध्ये काय, एक फ्लॅग नावाचं व्हेरिएबल त्याच्यात काय असेल, 0 असेल. पण जेव्हा तुमचा नॉट प्राईम मेसेज येतो त्याच्यामध्ये तेव्हा काय होईल, तुमचं फ्लॅगमध्ये काय व्हॅल्यू होईल, तुमची 1 व्हॅल्यू होईल. काय व्हॅल्यू होईल, 1 व्हॅल्यू होईल. मग फ्लॅग इज इक्वल टू काय केलं मी, 1 केलं. आणि इतके ऑपरेशन झाल्यानंतर जरी तुमचं लास्टला काय राहिलं, इफ एवढं सगळं झाल्यानंतर जर तुमचा फ्लॅग इक्वल टू काय राहिला, 0 जर राहिला, तर सिम्पल तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे, प्रिंट प्राईम म्हणून मेसेज द्यायचा आहे. काय, प्राईम असा मेसेज द्यायचा आहे, प्राईम नंबर म्हणून मेसेज द्यायचा. तर हा झाला सिम्पलचा प्रोग्राम. आपण याला रन करून बघू. आपण टर्मिनल ओपन केलं. टर्मिनल ओपन केल्यानंतर इथं काय करायचं, मला इथं आपलं टर्मिनलची जी स्क्रीन आहे त्याला ओपन केलं. फाईलचं नाव काय दिलं होतं मी, prime.py. इथं काय करायचं तुम्हाला, पायथॉन prime.py एंटर केलं. काय झालं रे,
नो सच फाइल इन डिरेक्टरी. एक मिनिट हां. CD PRIME CD काय करतो मी 24th.py आणि मग नंतर काय करतो मी पायथॉन prime.py. एंटर दी नंबर. काय टाकलं मी 7 आला. नंतर काय करतो 4 टाकला. 4 काय तुमचा नॉट प्राईम. तर अशा प्रकारे काय आपला प्राईम नंबरचा प्रोग्राम झाला. मला असं वाटतं की तुम्हाला हा प्राईम नंबरचा प्रोग्राम हा समजला असेल. तरी मी काय करतो एकदा तुम्हाला ड्राय रन करून दाखवतो. कोणताही पण नंबर सांगा, इझी नंबर सांगा मला. मी जे लिहितो ना ते लिहिलं ना तुमच्यासाठी सगळ्यात जास्त बेस्ट राहील. कारण मी जेव्हा फर्स्ट इयरचे स्टुडंट येतात आपल्याकडं तर ते काय म्हणतात की मोस्टली ज्या गोष्टी जर तुम्ही जे समजावताय ना तर ते जर लिहिलेलं असतं ना आमच्याकडं आम्हाला लवकर गोष्टी लक्षात राहतात. तर तुम्ही पण काय करायचं त्याच वेने ट्राय करायचं. म्हणजे कसं आहे की तुमच्या लॉंग टर्मपर्यंत गोष्टी जेव्हा पण नोटबुक बघशाल किंवा तुम्ही तुमच्या प्रोग्राम बघशाल तर तुमच्या डोक्यामध्ये लगेच क्लिक होतील त्या गोष्टी. आले ना. इथं काय तुमचा नंबर काय आहे जसं की मी घेतला 8 हा नंबर घेतला. 8 नंबर घेतला. फ्लॅग इज इक्वल टू काय झाला तुमचा 0 झाला. मला सांगा 8 लेस दॅन 2 आहे का? नाही आहे ना. नाही आहे तर कोणचा पार्ट झाला तुमचा एल्सवाला पार्ट झाला. एल्सवाल्या पार्टमध्ये काय येईल तुमचं की 2 पासून तर कुठपर्यंत num-1 म्हणजे काय नममध्ये काय व्हॅल्यू तुमची 8 -1 म्हणजे काय 7 पर्यंत. आपल्याला हे चेक करायचे. काय चेक करायचे की तो नंबर काय डिवाइड होतोय की नाही. कुठून 2 पासून तर 7 पर्यंत. मला सांगा 2 आपलं 8 काय तुमची नम व्हॅल्यू आणि 8 डिवाइड बाय आय मध्ये पहिली व्हॅल्यू काय आली तुमची 2. 8 डिवाइड बाय 2 जर केलं तर काय येतं इक्वल टू 0 येतं. 0 म्हणजे हा ब्लॉक काय झाला तुमचा ट्रू झाला. आणि ट्रू झाला म्हणजे काय नॉट प्राईम. फ्लॅग इज इक्वल टू काय झालं तुमचं 1 झालं. आणि नंतर काय झालं तुमचं ब्रेक झाला. ब्रेक झाला म्हणजे पुढचं एक्झिक्यूट होणार आहे का आपलं नाही. डायरेक्टली प्रोग्रामच्या बाहेर चालला जातो आणि प्रोग्रामच्या बाहेर किंवा लूपच्या बाहेर आपला चालला जातो. आणि इथं मेसेज काय येईल तुमचा नॉट प्राईम म्हणून मेसेज येईल. आणि सगळ्यांना माहिती हा प्राईम नंबर आहे का नाही. पण हीच गोष्ट तुम्ही काय करा 7 सोबत घ्या. नंबर काय घ्या तुम्ही 7 घ्या. 7 मध्ये बघितलं 7 लेस दॅन इक्वल टू 2 आहे का नाही. तर मग मला काय करायचं इथं बघायचं 2 पासून तर कुठपर्यंत num-1 म्हणजे काय 6 पर्यंत. हा 7 मला बघायचं की डिवाइड होतोय का नाही. मग 7ला मी 2 ने डिवाइड केलं होतंय का नाही. 3 ने केलं होतंय का नाही. 4 ने केलं होतंय का नाही. 5 ने केलं होतंय का नाही. 6 ने होतंय का नाही. पण म्हणजे हा पूर्ण लूप चालला तरी झालं नाही कारण ही कंडिशनच आपली ट्रू झाली का नाही. मग ब्रेक होईल का आपला लूप नाही. मग याच्यानंतर काय होईल तुमचं एक टाइम असं येईल की अरे एक्झिक्युशन स्टॉप होऊन जाईल. म्हणजे 6 पर्यंत गेला संपला ना विषय. 6 पर्यंत गेला लूपच ब्रेक झाला ऑटोमॅटिकली. नंतर काय करायचं तुम्हाला इथं फ्लॅगमध्ये बघितलं अरे फ्लॅग बनवायचा चान्सच मिळाला नाही त्याला. म्हणजे काय फ्लॅग आपला 0च राहिला आणि 0 राहिला म्हणजे नंबर काय आला तुमचा प्राईम. आणि 7 काय नंबर आहे तुमचा प्राईम नंबर आहे. तर हा झाला स्पेसिफिक एक बेसिक प्रोग्राम तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये हा विचारला जाऊ शकतो. आलं ना. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे प्राईम नंबर इन अ गिवन रेंज. एका स्पेसिफिक रेंजमध्ये प्राईम नंबर कसे कॅल्क्युलेट करता हे आपल्याला बघायचं. जसं की 1 ते 50 मध्ये किती प्राईम नंबर आहे माहिती आहे का आपल्याला नाही. मग आपल्याला काय करायचं ते काउंट करायचे किंवा त्या स्पेसिफिक रेंजमध्ये आपल्याला बघायचे. मग मला काय घ्यावं लागेल इथं एक स्टार्टिंग पॉईंट घ्यावा लागेल आणि एक काय एंडिंग पॉईंट घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट. बाकी लॉजिक बिलकुल सेम राहणार आहे. पाहिजे तर आपण आता एक नवीन फाईल बनवू. इथे काय करू एक नवीन फाईल बनवू range.py म्हणून range.py. मला काय काय घ्यावं लागेल युजरकडून काय घ्यावं लागेल एक म्हणजे काय स्टार्टिंग पॉईंट. जसं की मी काय घेतलं येसमध्ये काय घेतलं स्टार्टिंग पॉईंट आणि युजरला काय मेसेज दिला इंट की जो तुमचं इनपुट आहे ते टाका इनपुट. आणि इनपुटमध्ये काय मेसेज दिला मी एंटर दी स्टार्टिंग पॉईंट. एंटर दी स्टार्टिंग पॉईंट. नंतर काय केलं मी ई कशासाठी आपला एंडिंग पॉईंटसाठी. कारण एक स्पेसिफिक एंडिंग पॉईंट पण असेल ना तिथं काय द्यायचं मला इनपुट आणि इथं काय मेसेज द्यायचं मला एंटर द एंडिंग पॉईंट. काय एंटर द एंडिंग पॉईंट. नंतर काय करायचं आपल्याला हे झाल्यानंतर नेक्स्ट काय करायचं स्टार्टिंग पॉईंट भेटला एंडिंग पॉईंट भेटला. नंतर मला हे चेक करायचं आहे की जर काय झालं जर आपलं काय झालं की आपलं सगळ्यात पहिलं काय जो नंबर येतो तो एक स्पेसिफिक रेंजमध्ये येणार आहे. म्हणजे मला काय करावं लागेल तो लूप घ्यावा लागेल. आणि लूप कसा स्टार्ट होईल आपला फॉर आय इन रेंज
आय इन रेंज स्टार्ट करायचं एक, आणि म्हणजे एंडिंगवाला पण असू शकतो ना प्राईम, मग E+1 घेतलं चालेल ना, E+1 घ्यावं लागेल आपल्याला, कारण एंडिंगवाला पण काय असू शकतो तुमचा प्राईम हा असू शकतो, मग त्याला एक्सक्ल्यूड होतो ना आपला पॉईंट, पण आपल्याला एक्सक्ल्यूड नाही होऊन द्यायचं त्याला, मग काय घ्यावं लागेल इथं E+1च्या जागी ईच्या जागी आपल्याला ई घेऊन चाललं का निसतं नाही, E+1 घ्यावं लागेल. नंतर काय करावं लागेल, इफ तुमचा जो नंबर आहे तो पण युजर कोण घ्यावा लागेल, नाही तर असं थोडी होईल की नंबर तर आले आपले स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंटमध्ये नंबर आले, मग आपला नंबर कोणता आहे आय. मला सांगा जर आय लेस दॅन जर 2 असेल तर मला काय करायचं, ते इटरेशन काय करायचं, स्किप करायचं ना, काय करावं लागेल ते इटरेशन, कारण आपण लूपमध्ये बघतोय ना की तो आयमध्ये एखादी व्हॅल्यू जर 2 पेक्षा कमी आली तर मला काय करायचं, इटरेशन स्किप करायचे आणि पुढच्यापासून चेक करायला सुरुवात करायची. तर मला इथं काय यूज करावं लागेल, कंटिन्यू. जर ब्रेक यूज केला तर काय होऊन जाईल, डायरेक्टली लूपच थांबून जाईल जिथं आलं आहे त्याच्यापेक्षा मला इथं काय करावं लागेल, कंटिन्यू इथं करावं लागेल, काय लागेल, कंटिन्यू करावं लागेल. आणि इथं कंटिन्यू झाल्यानंतर नेक्स्ट काय करतो मी, इथं फ्लॅग सेट करतो, फ्लॅग काय करतो मी 0 इथं सेट करतो. इथून आपण सुरुवात करू फ्लॅगची. फ्लॅग 0 सेट केला, फ्लॅग 0 कशासाठी, की जेव्हा नंबर काय प्राईम आहे त्याच्यासाठी आपण काय केलं, फ्लॅग हा 0 केला. पण अदरवाईज आपल्याला काय करावं लागेल, फॉर आय इन रेंज, काय बघावं लागेल आपल्याला, फॉर आय इन रेंज कुठून तर कुठपर्यंत बघायचे, 2 पासून तर आय पर्यंत घ्यावं लागेल ना, हां इथं जे घ्यावं लागेल आपल्याला, जे का कारण वरती आय झालं तर खाली इथं जे घ्यावं लागेल, पण आपल्याला इथं पास करताना आयच पास करावं लागेल. कारण काय मला सांगा, जर तो नंबर 2 पेक्षा आणि त्याच्या कमीपेक्षा जर मधी डिवाइड झाला, आपण आता बघितलं num-1 जसं करत होतो सेम 2 पेक्षा त्याच्या कमीपेक्षा जर डिवाइड झाला तर आपल्याला काय करावं लागेल, इथे काय करावं लागेल, एकच काम करावं लागेल, म्हणजे काय, इफ तुमचा जो नंबर आहे आय तो जर 2 पासून तर I-1च्या रेंजमध्ये, म्हणजे जे तुमचे ते व्हॅल्यू जिथून येते 2 पासून तर num-1च्या रेंजमध्ये जर काय झाला, डिवाइड जर झाला तर तुम्हाला काय करायचं, इथं काय करायचं, फ्लॅग इज इक्वल टू 1 करून द्यायचं. आता इथं काही गरज आहे का, नॉट अँड प्राईम नाही, आपल्याला फक्त काय नंबर प्रिंट करायचे त्या स्पेसिफिक रेंजमध्ये. अदरवाईज काय करायचं, आपल्याला ब्रेक पण करावं लागेल ना, कारण जिथं झालं तिथं काय करावं लागणार आहे, की थांब बाबा आता आपल्याला नाही याच्या पुढे नाही जायचं, की आता मला कळालं की तू नॉट प्राईम आहे, मग मला आता पुढे चेक पण नाही करायचं, मग ब्रेक करून द्यायचं. 2 पासून तर num-1च्या रेंजमध्ये जसं आता आपण करत होतो ना, सेम काय इथं मी केलेलं आहे, काय केलं, सेम मी इथं केलेलं आहे. याला काय होऊन जातं काय माहिती मधीच. आता काय करायचं, मला फ्लॅग 1 झाला, ब्रेक झाला, आणि आता मला काय करायचं रे, इफची कंडिशन कुठे टाकायची आहे, त्या फॉर लूपच्या मध्येच टाकावं लागेल ना, कारण आपल्याला प्राईम आहे की नाही तर लूपमध्येच समजणार आहे, कारण सगळे नंबर प्रिंट करायचे तर लूपमध्येच टाकायचं, म्हणजे थोडंसं इंडेंटेशन द्यावं लागेल. आणि जर तुमचा फ्लॅग इज इक्वल टू जर एवढं सगळं केल्यानंतर 0 जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट कशाला, आयला प्रिंट करायचं, कारण तो आयच राहणार आहे ना आपले स्पेसिफिक रेंजमध्ये. मग इथं काय केलं, याला रन केलं मी, काय केलं, रन केलं. काय नाव आहे आपल्या फाईलचं, range.py, एंटर द स्टार्टिंग पॉईंट घेतलं जसं की 1, एंडिंग पॉईंट काय घेतलं 10. तर 1 पासून 10 पर्यंत किती प्राईम नंबर आहे आपले, 2 3 5 7 सगळेचे सगळे काय झाले, प्रिंट झाले. पण मला काउंट पण करायचे, तर कसं काउंट करणार आपण, कसं काउंट करणार किती प्राईम आहे. तर एक काय करतो मी, इथं स्टार्टिंगला काय करतो मी, काउंट इज इक्वल टू काय करतो 0 करतो, काउंट इज इक्वल टू 0 करतो. आणि जिथं मला प्राईम मिळतं तिथं काय करून देतो, फक्त काउंटला प्लस करून देतो. प्लस नाही करता येत आपल्याला, इथं काउंट इज इक्वल टू काय करावं लागतं, काउंट +1 इथं करावं लागतं, काय करावं लागतं, काउंट +1 करावं लागतं. आणि त्याच्यानंतर या लूपच्या बाहेर येऊन, कोणत्या मेन फॉर लूपच्या बाहेर येऊन मला काय करावं लागेल, त्या काउंटला इथे प्रिंट करावं लागेल. प्रिंट काय झालं तुमचं, काउंट झालं. आणि परत मी काय केलं, याला रन केलं. तर रन केल्यानंतर बघा इथं काय झालं, पायथॉन range.py, एंटर द स्टार्टिंग पॉईंट काय टाकला मी 1, एंडिंग पॉईंट काय टाकला 10, आलं 2 3 4, आणि त्याच्या पुढे बघा 4 आलं दिसलं, 2 3 5 7 म्हणजे 4 वेळेस आलेलं आहे ना, 4 प्राईम नंबर आहे ना,
मग 4 मी इथं केलं. याच्या पुढे पाहिजे तर मॅसेज पण देऊ शकतो. काय मॅसेज देईन की काउंट ऑफ प्राईम नंबर इन गिवन रेंज. तर काय करायचं, त्याच्या पुढं असा मॅसेज दिल्यानंतर तुम्ही बघा की परत एकदा मी टाकतो. काय टाकतो, रेंज डॉट पी वाय. स्टार्टिंग पॉईंट काय टाकतो, 1 पासून तर 100पर्यंत सगळं करतो. 10 टाकला गेला माझ्याकडून, 100 नाही टाकलं. थांबा, 1 पासून तर 100 100पर्यंत सगळे काउंट आले. किती प्राईम नंबर, 1 पासून 100पर्यंत 25 तुमचे काय प्राईम नंबर आहे. समजलं. तर हा झाला प्रोग्राम. एकदा व्यवस्थितपणे बघून घ्या प्रोग्रामकडे. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण सांगू शकता. जे आपले ऑफलाईनवाले स्टुडंट आहेत ते पण सांगू शकता. समजला हा प्रोग्राम. लॉजिक पुरं सेम आहे, फक्त काय केलं मी, एक स्टार्टिंग आणि एंडिंग रेंज घेतली आणि त्याच्यामध्ये फक्त काय केलं, जे आपला मागचा प्रोग्राम होता तो टाकून दिला आणि इथं काय केलं फक्त की ते इटरेशन स्किप करायचं होतं म्हणून कंटिन्यू केलं. बाकी पुरा प्रोग्राम काय आहे तुमचं सेम आहे. आणि बाकी काउंट प्लस प्लस करू शकता तुम्ही. समजलं. एक स्पेसिफिक रेंजमध्ये आपण कसे प्राईम नंबर कॅल्क्युलेट करू शकतो हा प्रोग्राम पण आपला झालेला आहे. आलं ना. आता नेक्स्ट आपल्याला स्टार्ट करायचे मॅच केस. एकदम टायमिंग आले इथं, मी मागचेच प्रोग्राम रिव्हिजन करत होतो. ठीक आहे. मॅच केस आपल्याला बघायचे. मॅच केस काय असतं. मॅच केस जसं तुमचं सी लँग्वेजमध्ये स्विच केस असतं ना, स्विच केस, तसंच तुमचं पायथॉनमध्ये काय आहे, मॅच केस. स्विच केस आणि एक असतं मॅच केस. मॅच केस असं समजा की जसं इफ नंतर काय होतं तुमचं एल्स इफ. आपण एलिफ घेत होतो ना, इथं एलिफ होतं, नंतर एल्स. एलिफ काय मल्टिपल टाइम्स आपण यूज करत होतो. पण इथं काय आहे की एलिफमध्ये काय आहे की इफमध्ये काय व्हायचं, पहिला इफवाला ब्लॉक चेक व्हायचा, कंडिशन ट्रू असेल तर तोच एक्झिक्यूट व्हायचा, नंतर दुसरी कंडिशन चेक व्हायची, नंतर तिसरी कंडिशन चेक व्हायची, मग चौथी व्हायची. पण इथं कसं आहे माहिती आहे का, जी तुम्हाला चॉईस टाकायची ना ती टाका आणि तोच ब्लॉक एक्झिक्यूट आहे. डायरेक्ट स्विच तिकडं होऊन जाईल. मॅच होतं म्हणजे डायरेक्टली मॅच तिकडं करतो तो. तर ही मॅच केस मेन पर्पज होता. बाकी मॅच केस तुम्ही यूज करा नका करू. मोस्ट ऑफ दी कुठे यूज होतं की जिथं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असा कोड आला, मग तिथं तुम्हाला सांगायचं आहे की चूज 1 केस. मग तुम्ही केस काय सांगितली की मला ॲडिशनच पाहिजे. कॅल्क्युलेटरमध्ये काय सगळं एकखट्टे असतं. तिथं कसं एक बटन दाबल्यावर एकच टास्क एक्झिक्यूट होतो का, तिथं असं स्विच केस म्हणजे की ते डायरेक्टली स्विच करतं. ते फंक्शनपर्यंत जाणं किंवा त्या फंक्शनलाच कॉल करणं हे मेन काम काय असतं आपलं मॅच केसचं असतं. जसं की मी सिम्पल्स आपण मॅच केसचं 1-2 उदाहरण बघू. मॅच केससाठी तर ही मॅच केस आहे ना, याच्याबद्दल थोडंसं मी मॅच केस तुम्ही बघू शकता की कोणत्या व्हर्जन आलं, 3.10च्या वरती जेवढे व्हर्जन आहे कोणते पायथॉनचे 3.10च्या प्लस जेवढे व्हर्जन आहे त्यामध्ये मोस्टली कोणती केस यूज केली जाते तुमची, मॅच केस यूज केली जाते. कोणती, मॅच केस यूज केली जाते. जसं की तुम्ही म्हणू शकता की 2 नंबरची मला काय पाहिजे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आपण सिम्पलचं काय करू, मला सांगा एक मेनू कार्ड दिसला पाहिजे ना. पहिली गोष्ट म्हणजे एक नंबर. मी तुम्हाला प्रोग्राम लिहून दाखवतो. काय करायचं मला की मला अशी स्क्रीन, आउटपुट स्क्रीन अशी इमेजिन करायची की काय, पहिला मेसेज आला पाहिजे एंटर दी फर्स्ट नंबर. काय, एंटर दी फर्स्ट नंबर. आणि इथं काय तुमचा फर्स्ट नंबर आला पाहिजे, जसं की तुम्ही 10 टाकलं. आणि दुसरा मेसेज असा आला पाहिजे काय, एंटर दी सेकंड नंबर. 20 टाकलं तुम्ही. नंतर मला काय पाहिजे, ॲडिशन ऑफ 2 नंबर. ॲडिशन काय पाहिजे तुमची 30 तुम्हाला पाहिजे, तर ही 30 तुमची येऊन लागेल. पण मला ना या ॲडिशन पेक्षा ना मला असं पाहिजे की एक मेनू कार्ड दिसलं पाहिजे डायरेक्ट. कसं की तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे, तुम्ही सांगितलं की मला 1 नंबरला ॲडिशन आहे, 2 नंबरला काय तुमची मल्टिप्लिकेशन आहे, 3 नंबरला काय तुमचं डिव्हिजन आहे, आणि अजून एक सबट्रॅक्शन घेऊन घ्या 4 नंबरला सबट्रॅक्शन. मग 1 टाकलं ना मग मला काय फक्त ॲडिशनचाच रिझल्ट दिसला पाहिजे. 2 टाकलं ना मग मला काय मल्टिप्लिकेशनचाच रिझल्ट दिसला पाहिजे. 3 टाकलं ना मग काय मला, पण हा ऑप्शन पण मला परत परत आला पाहिजे. ऑप्शन पण काय आला पाहिजे, परत परत आपल्याला आला पाहिजे. काय करावं लागेल सांगा,
क्या करना पडेगा, मॅच केसचा यूज करायला लागला. आधी मेनू दाखवायचा आपल्याला, मेनू दाखवल्यानंतर आपल्याला काय करायचं ते एक्झिक्यूट करायचं. आता सिम्पल काय करतो, प्रोग्राम मी बनवतो म्हणजे तुमच्या गोष्टी डायरेक्ट तिथूनच लक्षात येतील. इथं मी किती गोष्ट सांगितली तरी काही संबंध नाही. इथं बघा मॅच डॉट काय करतो, मॅच एम ए डॉट पी वाय, मॅच डॉट पी वाय. काय करायचं आहे मला, युजरकडून काय घ्यायचं आहे मला, एक नंबर घ्यायचा जसं की num1 आणि तो फ्लोटमध्येच ठेवतो किंवा इंटिजरमध्येच ठेव. चला फ्लोटमध्येच ठेव, फ्लोटमध्येच ठेवतो. ++ करतो कंट्रोल. इथं काय देऊ फ्लोटमध्ये, आपल्याला इनपुट नावाची एक मेथड ती घ्यावं लागेल आणि याच्यात मेसेज काय द्यावं लागेल मला, एंटर दी नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करावं लागेल मला, num2. इथं पण काय करावं लागेल मला, फ्लोट इनपुट आणि याच्यात काय मेसेज द्यावा लागेल मला, एंटर दी सेकंड नंबर. वरती पण फर्स्ट नंबर देऊन देतो म्हणजे दिसायला फक्त चांगलं वाटतं, बाकी काही नाही त्याचं. फर्स्ट नंबर. नेक्स्ट काय करायचं आहे मला, एक मेनू दाखवायचा आहे. कसा मेनू दाखवायचा आहे की प्रिंट नाही मेनू दाखवायचा आहे ना फक्त. वाईल लूपमध्ये तुम्ही नंतर टाकू शकता. सिम्पल काय करायचं आहे मला, सिम्पल काय करायचं आहे की मेनू दाखवायचा. मेनू कसा दाखवू शकतो, हां इथं पण घेऊ शकतो. हां ना, प्रिंट काय करावं लागेल मला, प्रिंट इथे एक मला सिम्पलसा मेसेज द्यायचा आहे. काय, चूज ऑपरेशन. काय मेसेज द्यायचा आहे, चूज ऑपरेशन. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला लिहायचं तर लिहा, नाही तर नका लिहू, काय फरक पडतो का. चूज ऑपरेशन. मग पहिलं काय राहील ऑपरेशन, प्रिंट. याच्यात काय देईल मी की 1 टाईप जर केला तुम्ही, 1 जर केला तो तुम्हाला 1 जर तुम्ही टाकला तर तुम्हाला एक ऑप्शन राहील की तुम्ही ॲडिशन करू शकता. काय करू शकता, ॲडिशन करू शकता. सेम तुम्ही जर काय टाकलं तुम्ही 2 टाकला तरी तर काय आहे तुमचं, सबट्रॅक्शन. काय टाकावं लागेल, सबचं स्पेलिंग काय, ट्रॅक्शन, सबट्रॅक्शन. नंतर काय आहे तुमचं डिव्हिजन. प्रिंट काय करू शकता तुम्ही, 3 साठी काय आहे तुमचं मल्टिप्लिकेशन. अरे मल्टिप्लिकेशन. नंतर काय करायचं मला, सेम काय दाखवायचं, प्रिंट 4 कशासाठी दाखवायचं आहे, डिव्हिजनसाठी. डॉट काय, DIVISION, डिव्हिजन. झालं, हे झालं तुमचं काय सिम्पल. आता एवढं रन केलं काय मिळणार आहे सगळ्यांना माहिती, काय मिळणार आहे रन करून, एंटर दी नंबर. मग तो नंबर येईल आपला. टर्मिनलमध्ये काय केलं मी, इथे सिम्पल पायथॉन range.py, रेंजच आलं आपलं. काय आहे फाईलचं नाव, match.py. पायथॉन match.py. इथं काय केलं, एंटर दी फर्स्ट नंबर. याच्यात काय केलं मी, फर्स्ट नंबरमध्ये 10 टाकला. याच्यात काय टाकला मी, 20 टाकला. आणि आला ऑप्शन काय, चूज द ऑपरेशन. ऑपरेशन चूज करायला आलंच नाही का आलं नाही सांगा मला. ही चॉईस पण घ्यावं लागेल ना युजरकडून. काय घ्यावं लागेल, चॉईस पण घ्यावं लागेल. मग मी काय करतो, इथे चॉईस नावाचं एक व्हेरिएबल बनवतो आणि त्याच्यामध्ये काय देतो मी, युजरकडून जी चॉईस येईल ती कशी इंटिजर फॉर्ममध्ये येईल ना, फ्लोटमध्ये कोण टाकणार नाही. तुम्ही कॅरेक्टर पाहिजे तर कॅरेक्टर घेऊ शकता, पण मला आता कशात पाहिजे, इंटिजरमध्येच पाहिजे. तर मी काय केलं आहे, इंट. आणि याच्यात काय मेसेज देईल मी, इनपुट. आणि याच्यात अजून काय देईल मी, मेसेज देईल एंटर दी काय घ्यायचं मला, चॉईस. युजरकडून काय घ्यायची, चॉईस घ्यायची, एंटर द चॉईस. नंतर काय करायचं मला, नंतर काय करायचं आहे, स्विच चॉईस. चॉईस काय करायची, स्विच काय करायचं, चॉईस. आणि स्विच आहे की इथं स्विच आहे का,
स्विच नाही ना, इथं काय आहे MATCH, जे सी पड शिकून आले त्यांना माहीत असेल, बरोबर आहे ना मॅथचं स्पेलिंग. मॅच काय करायचं तुम्हाला, चॉईस करायची. नंतर काय करावं लागेल आपल्याला, केस. मॅचसोबत जोपर्यंत केस लिहित नाही तोपर्यंत एरर दाखवत होतं. मॅचसोबत म्हणजे काय राहतं, केस राहतं. स्विचसोबत जसं केस राहतं तसंच मॅचसोबत काय राहतं तुमचं, केस. मला सांगा केस 1 मध्ये काय टाकायचं तुम्हाला. मग मी इथं काय मेसेज देतो, प्रिंट. प्रिंट काय, रिझल्ट. रिझल्ट इक्वल टू काय, रिझल्ट इक्वल टू याच्या पुढं आलं पाहिजे माझं की जे 2 नंबर घेतले ना आपण, कशात घेतले आपण, 2 नंबर कशात घेतले, num1 आणि num2. इथं काय करायचं, फक्त त्यांची ॲडिशन करायची. num1 प्लस काय करावं लागेल मला, num1 प्लस num2. नंतर काय करायचं तुम्हाला, सेम केस 2. इथं पण काय करायचं तुम्हाला, प्रिंट. प्रिंट काय करायचं तुम्हाला, इथं पण सेम असे द्यायचं, रिझल्ट इक्वल टू काय करायचं, रिझल्ट इक्वल टू num1 मायनस num2. आता काय करतो माहिती का मी, ही लाईन यांना कॉपीच करून घेतो, तर राव कुठं टाईप करत बसू मी. नंतर काय करायचं मला, केस 3. केस 3 मध्ये काय करायचं मला, ते तिघांची काय करायची मला, मल्टिप्लिकेशन करायचं. आणि डिव्हिजनमध्ये काय करायचं, केस 4. आणि 4 मध्ये काय करायचं मला, प्रिंट. हां, कंट्रोल V, सॉरी, म्हणजे माझं काम तमाम केलं असतं आधी. काय झालं तुमचं, डिव्हिजन. पण डिव्हिजनमध्ये तुम्ही एक केस ऐकली का कोणती, काय की तुमचा जो डिनॉमिनेटर आहे ना तो 0 नाही पाहिजे. काय, डिनॉमिनेटर तुमचा काय 0 नाही पाहिजे. 0 आला तर काय करावं लागेल तुम्हाला, इफ तुमचा num2 नॉट इक्वल टू 0, तर तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हाच हे ऑपरेशन परफॉर्म करायचं. नाही तर काय करायचं तुम्हाला, ही कंडिशन जर तुमची काय असली, समजा डिनॉमिनेटर 0 झाला तर काय होऊन जाईल सांगा मला, की डिव्हिजन एरर. तुम्हाला माहिती आहे डिव्हिजन एरर म्हणजे काय, की तुम्ही डायरेक्टली इन्फिनिटीमध्ये चालले जाशाल 0 जर आला तर. मग मला इन्फिनिटीमध्ये जाऊन द्यायचं आहे का नाही. मग मला काय सांगायचं, की तुम्ही एरर मेसेज दे ना. मग एरर कशात देईल मी, एल्समध्ये देईल. तुमचा डिनॉमिनेटर काय कधी 0 नाही पाहिजे. अदरवाईज एल्समध्ये काय मेसेज द्यायचा मला, प्रिंट की एरर. एरर काय द्यायचं आहे, नंबर डिव्हिजिबल बाय 0. म्हणजे की तुम्ही त्याला डिवाइड केलं, काय नंबर डिवाइड करावं लागेल. डिवाइड बाय 0 इज नॉट पॉसिबल, असं काहीतरी देऊ शकता तुम्ही मेसेज. आणि एक म्हणजे की मला सांगा, जर केस 4 व्यतिरिक्त कोणी केस 5 टाकली तर काहीतरी मेसेज द्यावा लागेल ना मला. तर त्याच्यासाठी काय एक इनव्हॅलिड केस आपल्याला द्यावा लागते. त्याच्यासाठी काय मी असं सिम्पल केलं की याच्या व्यतिरिक्त काही जर आलं, तुम्ही काही पण टाकलं याच्या व्यतिरिक्त, तर तुम्हाला काय द्यायचं, इथं सिम्पलसा एक मेसेज द्यायचा, काय प्रिंट. आणि प्रिंटमध्ये काय द्यायचं तुम्हाला, काय मेसेज द्यायचं याच्यामध्ये, इनव्हॅलिड चॉईस. समजलं. हा झाला तुमचा पूर्ण प्रोग्राम झालं. नेक्स्ट आपण काय करू शकतो याच्यामध्ये, इवन तुम्ही ना लिस्ट डिक्शनरी ह्या गोष्टी पण घेऊ शकता, पण आपल्याला एवढे याची गरज आत्ता तरी नाही आहे. पण तुम्ही याचं डॉक्युमेंटेशन किंवा तुम्ही ChatGPT जर बघितलं की लिस्ट कशी यूज करतो, डिक्शनरी कसं यूज करतो मॅच केसमध्ये, इवन तुम्ही डिक्शनरी घेऊ शकता, मल्टिपल केसेस सोबत ऑर अँड करू शकता. पण आता या सगळ्या गोष्टी इथं मी शिकवत नाही. मेनली तुम्हाला जी गोष्ट समजायची आहे की मॅच केसचं वर्किंग काय ते तुम्हाला मी सांगतो. बाकीचे तुम्ही स्वतः इम्प्लिमेंटेशन करत असताना, प्रोजेक्टमध्ये यूज करत असताना खूप साऱ्या गोष्टी स्वतः शिक्षाल. आलं वाटलंच तर मी त्याचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला पाठवून देतो. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, तुम्ही मॅच केस इन पायथॉन ChatGPTवर सर्च करा, तर खूप साऱ्या केसेस तुम्हाला देईल. तिथं कसं यूज केलं ते बघा. बाकीच्या ज्या मेन गोष्टी आपण त्या समजावलेल्याच आहे. फक्त तुम्हाला काय नवीन अजून गोष्टी बघायच्या असेल तर ते बघू शकता. पण बाकी मॅच केससाठी एवढं सफिशियंट आहे. याला काय करतो मी, रन करतो. रन करायचे, इथं गेलो मी match.py, एंटर दी फर्स्ट नंबर, काय टाकलं मी 10, एंटर दी सेकंड नंबर 20. आता इथं ऑप्शन आला चॉईससाठी, थांबला आहे बघा, कारण इनपुट मेथड आहे. चॉईस मी टाकली की काय टाकली, ॲडिशन. काय आली तुमची, ॲडिशन आली. परत आता मला काय करायचं आहे,
काय करायचे की मला आहे ना ॲडिशन नंतर काय करायचे, सबट्रॅक्शन करायची. एंटर दी फर्स्ट नंबर, मी काय टाकलं 10 टाकलं, नंतर काय टाकलं 20 टाकलं, आणि इथं काय आलं मला समजा 4th नंबरच घेतो मी, 0.5 आला. ते हे झालं तुमचं काय मॅच केसचा प्रोग्राम. आलं ते ना, लिहा पटके. आपल्याला हा प्रोग्राम कंटिन्युअसली रन करायचं तर कसं करू शकतो, इथून पुढं बघा डायरेक्ट पुरा प्रोग्राम मला कंटिन्युअसली काय आलं पाहिजे, नंबर आले पाहिजे, परत मला हा ऑप्शन आला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ते, आणि नंतर काय तुम्हाला हे चॉईस करता आलं पाहिजे. काय करू शकता तुम्ही, एक करू शकता तुम्ही. काय माहिती का, मला सांगा एखादा प्रोग्राम कंटिन्यू कितपर्यंत चालतो. वाईल काय केलं मी, ट्रू, WHILE वाइल. क्या हो रहा है मेरे साथ, ये TRUE ट्रू झाला, व्हाईल ट्रू. पण आता मला काय करावं लागेल की तर बघा व्हाईल ट्रू, आणि हे इंडेंटेशनमध्ये टाकावं लागेल ना मला, हे काय करावं लागेल मला मी सगळे. बाकी कोडिंगले लवकर शिकलो मी असा विषय. सर आम्ही तर बॅचलर्स पर्यंत यूज नाही केलेले, आमचा वेगळाच विषय. आता मला काय करायचं आहे की मला कुठेतरी थांबवावं पण लागेल ना ही गोष्ट, तर मी पहिलं रन करून दाखवतो तुम्हाला इन्फिनिटीमध्ये कसं जातं आहे. match.py, एंटर दी फर्स्ट नंबर. काय केलं 10 टाकला, 20 टाकला, नंतर काय करायचं मला की एंटर दी चॉईस. चॉईसमध्ये काय टाकलं मी, एक ॲडिशन, काय आलं 30. त्याच्यानंतर बघा काय आलं परत, एंटर दी नंबर, 10 टाकलं, 20 टाकलं, आणि परत काय ऑप्शन आला की तुम्हाला काय करायचं आहे, मला ना 3 करायचं आहे मल्टिप्लिकेशन. पण ही कुठेतरी स्टॉप पण झालं पाहिजे. जर स्टॉपच झालं नाही तर काय होईल, हा लूप कंटिन्युअसली चालू आहे म्हणजे आपला प्रोग्राम कायम रन होत राहील. कुठेतरी स्टॉप पण करावं लागेल ना. मग मी काय करतो माहिती का, इफ जर तुम्ही चॉईस काय टाकली, चॉईस इक्वल टू काय टाकली 5 जर टाकली, काय टाकली 5 टाकली, तर ब्रेक, काय ब्रेक की म्हणजे थांबा भाऊ आता. हां, 5व्या केसला जर तुम्ही 5 टाकली चॉईस तर तिथे स्टॉप करा. यप काय केलं मी इथं रन केलं, थांबा बघा, रन केलं मी इथं, आणि इथं काय केलं टर्मिनलमध्ये गेलो मी, टर्मिनलमध्ये गेलो, आधीचंच प्रोग्राम स्टॉप नाही वाटतं. match.py, एंटर दी फर्स्ट नंबर 10, नंतर काय 20 टाकलं मी, 1 टाकली चॉईस, परत काय आलं, आणि जर मी 5 टाकलं तर काय होतं बघू, अरे ते नंबर गेला 5. एंटर दी चॉईसचा हा मेसेज मला परत आला पाहिजे ना. हां सॉरी, तुम्ही नंबर टाकल्यानंतर तुम्हाला चॉईस येते. आता मी काय केलं 5 आणि 10 केलं, आणि चॉईसमध्ये काय टाकलं 5 टाकलं, प्रोग्राम काय झाला तुमचा टर्मिनेट होऊन गेला. समजलं. पण आता मला आहे ना काहीतरी वेगळं करावं लागेल, ही चॉईस आहे ना आधीच द्यावं लागेल मला, किंवा आहे ना हे ऑप्शन आहे ना प्रत्येक वेळेस येत आहे ना, चॉईस कुठं देता येईल आपल्याला. चॉईस आपण देऊ शकतो की स्टॉप कुठं करायचं आहे बुवा असं, किंवा डायरेक्टली असं काय करू, प्रिंट हाच ऑप्शन देऊ ना डायरेक्टली की स्टॉप करायचं आहे मला. मग इथं डायरेक्ट ऑप्शन काय देऊ आपण की जर तुम्ही 5 जर टाकला, 5 जर टाकला, तुम्हाला काय करायचं आहे एक्झिट, काय करायचं आहे एक्झिट करायचं. मग इथे एक केस वाढवून देऊ का मी, इथं लिहिण्यापेक्षा काय करून देतो, इथंच टाकतो ना या केसच्या खाली, बघू काय होतं आपण. इथे एक केस वाढवतो ना, काय टाकली तुम्ही केस, जर तुम्ही काय टाकली 5 जर टाकली तर काय करायचं आहे ब्रेक करायचं. मला काय करायचं आहे ब्रेक करायचं, म्हणजे ते डायरेक्टली लूपच्या बाहेर येऊन लागायचं. मी परत रन करतो, याला स्टॉप करतो आधी, इथे F9 केलं मी, match.py, एंटर दी फर्स्ट नंबर 1 2,
आणि मी काय केली चॉईस 5 टाकली, प्रोसेस स्टॉप झाली. समजलं? तर हा एक वे आहे की तुम्ही कंटिन्युअसली कसं चालू शकता. त्याला डायरेक्टली काय करा तुम्ही लूपमध्ये टाकून द्या. तर हा पूर्ण स्विच केस आपल्या इथं आता संपलेले. मॅच केस सॉरी स्विच हे सी लँग्वेजमध्ये, मॅच केस ही काय आपलं पायथॉनमध्ये ऑलमोस्ट येस स्विच केसेस असतो, फक्त पायथॉनमध्येच मॅच केस आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की हे फक्त काय एक बेसिक मॅच केस कसं यूज करायचं हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. बाकी तुम्हाला मॅच केसमध्ये अजून जास्त PhD करायचं असेल तर तुम्ही जसं मी सांगतो प्रत्येकाला नोट्स कशा बनवायच्या, ChatGPTपेक्षा बेटर टूल आत्ताच्या टायमिंगला नोट्ससाठी कोणतंच नाही. तुम्ही त्याला सांगितलं की मला काय द्या मॅच केस इन डिटेल, तो मॅच केस पूर्ण गोष्टी तुम्हाला देत बसेल. पण आपल्याला एवढ्या गोष्टी निडेड आहे का सगळ्या गोष्टी रिमेंबरिंग करणं? नाही. आपल्याला स्पेसिफिक ती कन्सेप्ट समजणं इतक्या गोष्टी जेवढ्या निडेड आहे तेवढ्या मी इथे एक्सप्लेन केलेल्या आहे. आता आपले काय झालं प्राईम नंबरचा प्रोग्राम झाला, प्राईम नंबर इन गिव्हन रेंज झाला आणि मॅच केस झाला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे फंक्शन डिटेलमध्ये स्टार्ट करणार आहे. आणि जे आता यूट्यूबवर माझं लेक्चर बघत असेल तर मी ही पूर्ण आपली जी जुनी पायथॉनची सिरीज होती ती कंप्लीट करणार आहे. ह्या वेमध्येच आपले कंप्लीट होईल. राहिले किती आता फंक्शन नंतर OOPची टॉपिक मी मध्ये ट्राय पण केलं होतं, पण मला ते लेक्चरमध्ये मला असं नाही वाटलं की मी त्याच्यात जास्त एफर्ट देतो, त्याच्यामुळे ते लेक्चर मी काही लेक्चर मी ते प्लेलिस्टमधून रिमूव्ह पण केले. आणि आता नवीन जिथून मला वाटतं की नवीन व्हिडिओ टाकण्याची गरज आहे तिथं मी अपडेट पण केलेले. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.